नमस्कार, मी वर्षा भोसले. विभाजन फक्त देशाचं नाही तर संपूर्ण वंदे मातरमचं सुद्धा. आणि आजही पुन्हा नव्याने काँग्रेस वंदे मातरमचं विभाजन करतंय आणि मतदानाच्या तुष्टीसाठी काही लोकांना खुश करण्यासाठी या देशामध्ये नव्याने विभाजनाचा डाव काँग्रेसने आखलेला आहे, समजून घ्या. मुस्लिम लीगच्या मागणीमुळे काँग्रेसने संपूर्ण वंदे मातरमला विरोध केला. या मुस्लिम लीगच्या विविध मागण्यांमध्ये बऱ्याच मागण्या अशा होत्या ज्या तुम्हाला मला आजही न पटणाऱ्या आहेत. त्यांना स्वतंत्र मतदारसंघ हवा, त्यांना प्रशासनामध्ये स्वतंत्र जागा हव्यात, मुस्लिमांचं सैन्य वेगळं हवं, मुस्लिमांचे पोलीस वेगळे हवेत. आणि जर प्रशासनामध्ये मुस्लिमांच्या ज्या जागा वेगळ्या आहेत त्या वेगळ्या जागांना जर सरकारच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे काही फरक पडणार असेल तर 2/3 मुस्लिम नेत्यांची त्याला परवानगी हवी, मान्यता हवी. स्वतंत्र मुस्लिमांना मतदारसंघ आणि त्यांना दुहेरी मतदानाचा अधिकार, ते मुस्लिम मतदार मुस्लिम माणसाला सुद्धा मतदान करतील आणि जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा मतदान करतील. या विविध मागण्या जिनांनी केलेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांच्या सगळ्या या दबावाला बळी पडून जो माफीनामा नेहरूंनी दिला होता तो विचार करण्यासारखा आहे. त्या माफीनाम्यामध्ये नेहरू लिहितात 1938 साली, आम्हाला तुमच्या भावना अजिबात दुखवायच्या नाहीत, तुमच्या भावनांचा आम्ही आदर करतो. जर तुम्हाला तिरंगा फडकवायचा नसेल, तुम्हाला विरोध असेल तर तिरंग्यासोबत तुमचा मुस्लिम लीगचा झेंडा सुद्धा आम्ही अभिमानाने फडकवू आणि त्याला सन्मान राखला जाईल, यासाठी ही काळजी घेऊ. हे वाक्य आहेत नेहरूंची. आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा या देशामध्ये विभाजनाचा डाव जो काँग्रेसने आखलेला आहे, स्वतंत्र भारतात संविधानावरती चालणारं राज्य आहे, पण या संविधानाचा विरोध काँग्रेस करत आहे. राष्ट्रीय गीताचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान आणि हा देश संविधानावर चालतो. पण आम्हाला देशापेक्षा संविधानापेक्षा आमच्या पार्टीची भूमिका ही मतदारांना वळवण्यासाठी जास्त महत्वाची आहे. हा विचार काँग्रेस पार्टीचा तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात. काँग्रेसचा हा देशविरोधी चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलाय. वेळ आली सावध होण्याची आणि ह्या देशविरोधी चेहऱ्या विरोधात आवाज उठवण्याची. सावध व्हा. धन्यवाद. जय हिंद.